आमच्या गटाचं नाव महालक्ष्मी महिला बचत गट. मग आम्हाला सुरूला 50,000 कर्ज दिलेले आहे. 50,000च्या आम्हाला 5च मेंढ्या आल्या. समजा 5च मेंढ्याची बाल काढल्या. बाल म्हणजे आम्ही लोकरला बाल म्हणता, तुम्ही आम्ही लोकर म्हणता. त्याच्यापासून आम्ही घोंगड्याचं उत्पन्न केले 11 महिलानं. मग ते घोंगडी एकत पुन्हा आम्हाला 1 लाख कर्ज दिले. 1 लाख कर्जच्या आणखी 10 मेंढ्या वाढल्या आमच्या महिलाच्या. मग त्याच्यापासून आम्ही 11 महिला घोंगडी तयार केले. नांदेडच्या कुंटूर या गावातील या महिला महालक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. परंपरागत मेंढपाळ व्यवसायाचा वारसा पुढे नेत त्यांनी कर्ज घेऊन 5 मेंढ्या खरेदी केल्या. 5 मेंढ्यांपासून सुरू केलेला हा घोंगडी व्यवसाय आता जिल्ह्यातील मार्केटच्या सीमा पार करून पार मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. तर आम्ही आता बकोळच घोंगड्या बनवाल्या, बकोळच कुठेही चल्या. महालक्ष्मी सरसला गेल्या, आपल्या कोकणला गेल्या, मुंबईमध्ये बकोळ मंत्रालयामध्ये गेल्या. यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, पण हे थगीतच होता सर. यांना चालना कुठं नव्हती आणि कुठं बाजारपेठ नव्हती सर. मी यांच्या 11 महिलाचा समूह तयार करून यांना चांगली माहिती देऊन पण प्रथम 15,000 खेळतं भांडवल आले सर. नंतर 50,000 कर्ज आले. त्या कर्जातून त्यांनी मेंढ्या घेतलेत. मग परत त्या मेंढ्याचे थोडे थोडे केस जमा करून नंतर 1 लाख आले. त्या 1 लाखाचे सुद्धा मेंढ्या घेतल्यात. मग असे जर मेंढ्याचं त्यांना लोकर पुरी होईना गेल्यामुळं त्यांनी मारताळा किंवा मुदखेड अशा ठिकाणी जाऊन त्यांनी विकत लोकर आणून घोंगड्या तयार करायला. तर घोंगड्या तयार केल्यानंतर प्रथम मी त्यांना माळेगावला विक्रीसाठी पाठवले. तिथं 80,000ची घोंगडी विकली. मग त्यांना थोडं तरी चांगलं वाटलं. त्याच्यानंतर त्यांना मी महालक्ष्मी सारसला नेले सर. महालक्ष्मी सारसमध्ये तर 1,60,000ची घोंगडी विकली. ज्या महिला कधी तालुक्याच्या गावी जात नव्हत्या त्या महिला आता घोंगडी विक्रीसाठी स्वतः मार्केटमध्ये जातात. स्वकष्टातून तयार केलेल्या घोंगड्यांना इतकी मागणी आहे की त्यांना आज कच्चा माल देखील कमी पडू लागलाय. आता त्यांना बघा सिल्लोडला इतकी मागणी होती, पण घोंगड्या पुरी झाल्या नाही सर. कारण एका दिवसाला त्यांनी म्हणजे 4 दिवसात 1 घोंगडी तयार करतात. याला खूप कष्ट लागतात आणि खूप वेळ लागते सर. हां, त्याच्यामुळं आता त्यांच्या कष्टावरलं सगळं आहे सर साहित्य. मग त्या कष्टाला पाहूनच मी त्यांना थोडं मार्गदर्शन केले आणि चांगल्या प्रकारे यांचं उद्योग बी व्हायला सर आणि चांगल्या प्रकारे यांना नफा भेटायला. 2 महिला जातात सर व्यवसायाला आणि 9 महिला आहेत ते सगळे घरचे जे बारीक सारीक कामं आहेत ते करतात सर. हिवाळ्यात घोंगडींच्या विविध उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन घोंगडीसोबतच इतर उबदार कपड्यांचे उत्पादन करून हे कपडे देखील या महिलांनी मार्केटमध्ये आणले. या उत्पादनांना बाजारात चांगलीच मागणी मिळते. मी माझ्या महिलांना घोंगडीपासून बनवलेल्या वस्तू तयार करून देते. त्यात स्वेटर, मोपरेल आणि आसनपट्ट्या हे अशा वस्तू तयार करून देते. अगोदर महिला जाऊन काही की मला त्याचा कपडा तयार करून देतात आणि त्या कपड्यापासून मी त्यांना कटई करून माझ्या मिशनवर घोंगडीपासून स्वेटर, मोपरेल करून देते. घोंगडी उत्पादनासाठी लोकरीचा कच्चा माल आवश्यक असतो. बाहेरून लोकर खरेदी करण्याऐवजी त्यासाठी या बचत गटाने स्वतः मेंढ्या पाळल्या. त्यासाठी एक मजूर देखील ठेवला. घोंगड्यातून मिळणाऱ्या उत्पादनासोबतच मेंढी पालनातून देखील त्यांना दुहेरी उत्पन्न मिळते. ते मेंढराकडं 1 लाखाला माणूस लावलेले आहे नोकरदार. मग ते त्याची नोकरी जाऊन सनी आम्हाला 1 लाख रुपये तिकून पडले वर्षाकाठी. 3 लाख रुपये उत्पन्न आमचे आहे. तर आम्ही आता बकोळच घोंगड्या बनवाल्या, बकोळच कुठेही चल्या. महालक्ष्मी सरसला गेल्या, आपल्या कोकणला गेल्या, मुंबईमध्ये बकोळ मंत्रालयामध्ये गेल्या. बचत गटांनी स्वतःचे उद्योग सुरू करावे म्हणून सरकार प्रयत्न करत असते. नांदेडच्या या महिलांनी स्वकष्टातून घोंगडी उत्पादनाचा व्यवसाय उभा केला. बचत गट प्रदर्शन, गावागावातील बाजारात जाऊन त्या घोंगड्यांची विक्री करत आहेत. सरकारने त्यांच्या या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण्याची मागणी त्या करतात. आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला कुठंतरी मार्केट देवावं म्हणून सन्या येच आहे. आम्हाला आता उगं गावोगाव फिरून सन्या जाण्यापेक्षा आमचा माल बनला त्या मार्केटला जावा
तिथून आमच्या खात्यावर पडो की हातात येवो की रक्कम काही करो अशी आमची मागणी आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर सरकारकडून रोजगार मिळत नाही किंवा नोकऱ्या मिळत नाही अशी ओरड होत असताना या महिलांनी या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी रोजगार तयार करून एक प्रकारे जे काही सर्वसामान्य तरुण आहेत की जे स्वतःला बेरोजगार समजतात व स्वतः पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत नाहीत, यांच्यासाठी एक मोठी चपराकच म्हणावं लागेल. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.